नमस्कार, टेस्टी फूड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घाटी मसालाची रेसिपी, म्हणजेच कोल्हापुरी किंवा कराडी स्टाईलमध्ये चटणी कशी बनवायची ते। या चटणीचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये गरम मसाला किंवा एक्स्ट्राचे खडे मसाले वगैरे यूज करायची काही गरज नसते। अगदी साधी भाजी पण चविष्ट होते। चला तर मग करूया सुरुवात। यासाठी लागणारे गरम मसाले म्हणजेच खोबरे 1.5 किलो, खोबऱ्याच्या वाटीचे 3 ते 4 काप करून घेणार आहोत। जिरे 1 किलो 258 ग्रॅम लागणार आहेत आपल्याला। मिरा 258 ग्रॅम आपण घेणार आहोत। दालचिनी 120 ग्रॅम घेणार आहोत। लवंग 120 ग्रॅम घेणार आहोत। शहाजिरे 60 ग्रॅम घेणार आहोत। मेथी दाणा 100 ग्रॅम घेणार आहोत। मोहरी 100 ग्रॅम घेणार आहोत। खसखस 60 ग्रॅम घेणार आहोत। स्टार फ्लोर म्हणजे बादल 70 ग्रॅम घेणार आहोत। मसाला वेलची 60 ग्रॅम घेणार आहोत। चिरफळ 60 ग्रॅम घेणार आहोत। रामपत्री 70 ग्रॅम घेणार आहोत। नाकेश्वरी 50 ग्रॅम घेणार आहोत। जायपत्री 50 ग्रॅम घेणार आहोत। सोरेगड्डे 125 ग्रॅम घेणार आहोत। हिंग 20 ग्रॅम घेणार आहोत। तमालपत्री 30 ग्रॅम घेणार आहोत। हिरवी वेलची 40 ग्रॅम घेणार आहोत। सुंठ 100 ग्रॅम घेणार आहोत। 3 जायफळ घेणार आहोत। धने 1.5 किलो घेणार आहोत, म्हणजेच 1 किलो 250 ग्रॅम घेणार आहोत। बडीशेप 100 ग्रॅम घेणार आहोत। कस्तुरी मेथी 50 ग्रॅम घेणार आहोत। मीठ 4 किलो घेणार आहोत। कांदे आपण 4 किलो घेणार आहोत। कांद्याचे उभे भाग आपण कापून घ्यायचे आहेत आणि सोडलेला लसूण हा 4 किलो घेणार आहोत। आता धने स्वच्छ निवडून घ्यायचे आहे। खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। जिरेही आपण स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। तर चला मग सुरुवात करूया। यासाठी आता भाजके मसाले पासून सुरुवात करायची आहे, म्हणजे भाजायचे मसाले आहेत जिरे, शहाजिरे, मिरे, दालचिनी, लवंग, मेथी दाणा, बादल म्हणजे स्टार फूल, चिरफळ, नाकेश्वरी, वेलची, बडीशेप, कस्तुरी मेथी, सर्व मसाले एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। जिरे थोडा वेळ आधी भाजून घ्यायचे आहेत आणि जिरे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे सर्व मसाले आपण एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जिरे आपण 15 मिनिटे लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। जिरे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण शहाजिरे, मिरे, दालचिनी, लवंग, मेथी दाणा, बादल म्हणजे स्टार फूल, चिरफळ, नाकेश्वरी, वेलची, हिरवी वेलची, बडीशेप, कस्तुरी मेथी व्यवस्थित एकत्र भाजून घ्यायची आहे आणि फ्लेम ही लोच ठेवायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण कसा व्यवस्थित भाजून घेतोय। हा मसाला आपण 6 किलोच्या मापाने घेतलेला आहे।
आपण भाजलेले आणि तळलेले सर्व मसाले एकत्र एकाच भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता। आता आपण मसाले तळून घ्यायचे आहेत, तर आपण त्याची यादी पाहूया। यामध्ये सोरेगड्डे किंवा हळकुंड आपण तळून घेणार आहोत, सुंठ तळून घेणार आहोत, मसाला वेलची तळून घेणार आहोत, खोबरे तळून घेणार आहोत, हिंग, जायफळ आणि धने आपण तळून घेणार आहोत। तर चला मग सोरेगड्डे तळून घेऊया। सोरेगड्डे हे फुलेपर्यंत आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता। आपण तळायचे सर्व मसाले हे मोठ्या कढईमध्ये तळून घ्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता सोरेगड्डे कसे फुललेले आहेत, म्हणजेच व्यवस्थित तळले गेलेले आहेत ते। सोरेगड्डे लहान मोठे असल्यामुळे काही सोरेगड्डे पटकन तळले जातात, काही सोरेगड्डे उशिरा तळले जातात। तर तळले गेलेले सोरेगड्डे आपण आधी काढून घेणार आहोत, नाहीतर ते करपून जातात। आता सोरेगड्डे तळून झालेले आहेत। आता आपण सुंठ तळायला घेणार आहोत। सुंठ ही लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे। यानंतर आपण मसाला वेलची तळून घेणार आहोत। मसाला वेलची फुलली की आपण ती काढून घ्यायची आहे। आधी थोडे थोडे मसाले आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, नंतर आपण जास्त प्रमाणातले मसाले तळून घेणार आहोत। आता आपण जायफळ आणि हिंग खडा तळून घ्यायचा आहे। हिंग यासाठी की याच्यामुळे चटणी आपली जास्त दिवस टिकते। यानंतर आपण रामपत्री आणि जायपत्री तळून घेणार आहोत। जायपत्री झाल्यानंतर आपण तमालपत्र तळून घ्यायचे आहेत। यानंतर आपण खोबरं तळून घ्यायचं आहे। खोबरं हे खमंग आणि लालसर भाजून घ्यायचं आहे। आपण भाजलेला मसाला आणि तळलेला मसाला एकत्र मिक्स केलेला आहे, तुम्ही पाहू शकता।
आता त्याच तेलामध्ये आपण धने तळून घ्यायचे आहेत. धण्याचा खमंग खुसखुशीत वास यायला पाहिजे आणि धने थोडेसे लालसर झाले पाहिजे तेवढे इतपत तळून घ्यायचे आहेत. धने एकसारखे हलवत राहायचे आहेत, नाहीतर करपतात. आता आपण मोहरी, खसखस आणि मेथीदाणा सेपरेट भाजून घ्यायचा आहे. तो तळायचा नाहीये. हे सर्व मसाले आपण एकत्र मिक्स केलेले आहेत. आपण मीठ 2 ते 3 तास कडक उन्हात सुकवून घ्यायचं आहे. त्यातला पाण्याचा अंश गेला पाहिजे आणि मिरच्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. आता आपण कांदा शिजवून घेणार आहे. 4 किलो कांदा आपण चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ ॲड करून व्यवस्थित त्याचा अंगचं पाणी सुटेपर्यंत वाफलून घ्यायचं आहे. परत ते पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. पाणी पूर्णपणे आटल्यानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याचा हा रंग दिसतो, पण पाण्याचा अंश अजूनही शिल्लक आहे. पाण्याचा अंश शिल्लक असेल तर चटणी लवकर आंबते, म्हणून आपल्याला पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. पाण्याचा अंश आटल्यानंतर आपण यामध्ये जेवढा कांदा आहे तेवढंच तेल ॲड करणार आहोत. तेल ॲड केल्यानंतर पाण्याचा थोडाफार शिल्लक अंश असतो कांद्यामध्ये, तो सगळा निघून जातो आणि कांदा अशा प्रकारे दिसतो. आता आपण अशा प्रकारच्या डंगामध्ये चटणी कुटून घ्यायची आहे. इथे मिरच्या आणि मीठ पहिल्यांदा एकत्र बारीक केलं जातं, नंतर चाळली जाते चटणी चाळल्यानंतर त्यामध्ये गरम मसाले आणि कांदा लसूण मिक्स करून त्याचा घाटी मसाला बनवला जातो. तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. धन्यवाद.